नवरात्र 2025 या नवरात्रीत कोणत्या राशींवर होणार आहे आई जगदंबेची कृपा? कोणत्या राशींसाठी हे नवरात्र ठरणार आहे खास? चला जाणून घेऊया. सुरुवात करू मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांची अडकलेली कामं जी आहेत त्यांना चालना मिळू शकते. या नवरात्रीत धनवृद्धीचा योग आहे. त्याचबरोबर कमाईचे नवे मार्ग सापडतील. स्वास्थ्य उत्तम राहील. कौटुंबिक सदस्यांकडून एखादी आनंदाची बातमी सुद्धा मिळू शकते. गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घेणं मात्र आवश्यक आहे. काही निर्णय घरच्यांच्या आणि जोडीदाराच्या साथीने घ्या. हा काळ लाभाचा आहे, इच्छापूर्तीचा आहे. कसून प्रयत्न करणं मात्र आवश्यक आहे. मग यशप्राप्ती तुमचीच आहे. आता वळूया मिथुन राशीकडे. नोकरदारांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांनी व्यवहार जरा जपून करावेत. नवीन परिचयातून लाभाची संधी आहे. कौटुंबिक सौख्याचा लाभ होईल. अंबाबाईच्या कृपेने आर्थिक बाबतीत वृद्धी होईल आणि अडकलेली कामं सुद्धा मार्गी लागतील. मिथुन राशीच्या लोकांच्या नात्यामध्ये गोडवा येईल. मतभेद वादविवाद विसरून एकोपा निर्माण होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुने विसरून नवीन गोष्टींना खुल्या दिल्याने सामोरे जा. आगामी काळ आनंदाचा असणार आहे. नोकरी व्यवसायासाठी देखील हा काळ अनुकूल असेल. मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कर्क रास. नोकरदार वरिष्ठांची मर्जी संपादन करतील. पदोन्नती तसंच कामानिमित्त परदेशात जाण्याचे योग आहेत. तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यावसायिकांना नाव प्रतिष्ठा मिळेल. कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक वृद्धीचे योग आहेत. आरोग्य सुधारेल. कोणाशीही विनाकारण वैर मात्र घेऊ नका. गरज वाटल्यास मौन पाळा, पण शब्दाला शब्द वाढू देऊ नका. काही काळ संयम ठेवा. गोष्टी आपोआप मनासारख्या घडून येतील. सिंह रास. या नवरात्रीमध्ये सिंह राशीच्या लोकांचं आरोग्य सुधारणार आहे. सात्विक भोजन घ्या. तुम्ही जर नवरात्रीचे उपवास करणार असाल तर उपवास कसे करायचे या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. तो नक्की बघा आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपवास करा. मन सात्विक ठेवा. आध्यात्मिक उपासना करा. नवरात्रीचा हा काळ असतोच मुळात आपल्यामधली ऊर्जा वाढवणारा. सात्विक आहार घेऊन उपासनेची जोड देऊन ती ऊर्जा आपल्याला वर्षभर संकटांना अडचणींना तोंड देण्याचं बळ देत असते. पैशांचा योग्य ठिकाणी वापर करा. अंबाबाईच्या कृपेने येणाऱ्या काळात धनवृद्धीची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतील. सकारात्मकतेने पुढे जा. यशस्वी व्हाल. मनासारखा जोडीदार मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. कौटुंबिक सौख्याचा लाभ होईल. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळायचा आहे आणि योग्य वेळी योग्य जागी गुंतवणूक करायची आहे. कला क्षेत्रातील लोकांना येणारा काळ सुवर्ण संधी देणारा ठरेल. लेखक, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणणारा ठरेल. जोडीदाराची साथ लावेल. आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. मुलांकडून एखादी आनंदाची वार्ता समजू शकते. आता वळणार आहोत तुळ राशीकडे. देवीचे नवरात्र तुम्हाला नवा उत्साह देणारं ठरेल. अडकलेली कामं मार्गी लागतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आवडत्या विषयात काम करण्याची संधी मिळाल्याने तुमचं मन आनंदी होईल. खाण्यावर बोलण्यावर नियंत्रण मात्र ठेवा. सल्ला देताना आणि घेताना दोन्ही ठिकाणी तुम्हाला विचार करायचा आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. वृश्चिक रास. व्यापाऱ्यांना हा काळ नफा देणारा ठरेल. उत्पन्नाचं साधन वाढेल. नोकरदारांना अनपेक्षित पगारवाढ सुद्धा मिळू शकते. जोडीदाराची साथ तर लाभेलच, पण घरात पाहुण्यांचं आगत स्वागत सुद्धा होईल. उत्साहाचं वातावरण असेल एकंदरीतच. नवीन परिचय तुमच्यासाठी लाभाचा ठरेल. वाहन सौख्य लाभेल. स्वतःचं घर घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव कराल. स्वप्नपूर्तीचा हा काळ ठरेल असं म्हणायला हरकत नाही. धनुरास. वैवाहिक जीवन आनंददायी होईल. नवरात्र आर्थिक लाभ घेऊन येईल. अनुभवी लोकांच्या मदतीने आर्थिक गुंतवणूक करा. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळून अडकलेली कामं मार्गी लागतील. महत्त्वाच्या विषयात जोडीदाराचा सल्ला घ्या. विनाकारण वाद टाळा. नवं नातं जोडताना कोणी आपल्याला फसवत तर नाही ना याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. मकर रास. अंबाबाईच्या कृपेने मकर राशीच्या लोकांची इच्छापूर्ती होऊ शकते. वाहन खरेदी किंवा नवीन जागेची खरेदी सुद्धा करण्याचे योग आहेत. अडकलेली कामं मार्गी लागतील. घरात आनंदाचं वातावरण असेल. विवाह इच्छुकांना मनासारखं स्थळ मिळेल. विवाह ठरण्याचे सुद्धा योग आहेत. करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. अपेक्षांचं ओझं कमी केलं तर हा काळ कुटुंब सौख्य देणारा आहे. कुंभरास.
नोकरदार तसंच व्यावसायिकांसाठी हा काळ सुखदायी आहे. आर्थिक लाभ होईल आणि सर्वांगीण विकास होईल. सहलीचं आयोजन कराल. घरात नवीन पाहुणा येईल. नातेसंबंध सुधारतील. आरोग्यावर मात्र लक्ष द्यावं लागेल आणि अनावश्यक खर्च टाळावा लागेल. मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. धावपळीचा पण आनंदाचा काळ ठरेल. मीन रास. अंबाबाईच्या कृपेने तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल. अडकलेली कामं मार्गी लागतील. आनंद, उत्साह, चैतन्याची अनुभूती तुम्हाला या नवरात्रीच्या 10 दिवसांमध्ये येईल. नव्या जोमाने कामात प्रगती कराल. भविष्यात घडणाऱ्या शुभ घटनांचे संकेत या 9 दिवसात मिळू शकतात. नात्यांमध्ये मात्र जरा सबुरी ठेवा. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील, पण दुर्लक्ष करू नका. आवडत्या विषयात मन रमवा आणि देवीची उपासना करा. मित्रांनो, तुमची रास कुठलीही असू द्या, पण कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.